मक्याच्या कणसाचा लाडू करणार आहे, मस्त होणार आहे ते 3 चमचा. भरपूर तूप घातलं, व्यवस्थित भाजायला जात. वरनं थोडं केशर घालायचे. बघा कसं लुसलुशीत मूग. नमस्कार, मी उमा कुलकर्णी आहे. उदरंभरणमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मक्याच्या कणसाचा लाडू करणार आहे, मस्त होणार आहे ते. खायला पण खूप छान आवडेल. तुम्ही करून पहा. चला सुरुवात करूया. अर्धा वाटी काजू आणि बदाम आधी पावडर करून घेऊ. त्याचं बारीक झालेले आहे. आपण हे 2 कणीचं सोलून घेतलेले आहे. आपण ह्याचा मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. मग लाडू तयार करूया. बारीक करून घेऊया. झालेले बारीक झालेले आहे. चला तूप घालूया. 1 चमचा तूप घातलेलं आहे. आधी रवा भाजून घेऊया. तूप गरम झालेलं आहे. 1 बाउल रवा भाजून घेऊया. चांगलं तुपात भाजून घ्यायचं. बारीक रवा, मोठे रवा कुठलंही चालते. लाल होस तर भाजून घ्यायची. चला रवा भाजून झालेलं आहे. थोडं तांबूस झालेलं आहे असं भाजून घ्यायची. आता ही खाली ठेवूया. आता ह्या कढई ठेवूया. आता आपण तूप घेऊया. तूप थोडे जास्त लागणार. किती चमचे लागते? कमीत कमी ते रवा भाजायला 1 चमचा आणि ह्याला 3 चमचा. तूप गरम झालेले आहे. आपण ही मक्याची पेस्ट घालूया. चांगलं भाजून घेऊया. भरपूर तूप घातलं, व्यवस्थित भाजायला जात. व्यवस्थित भाजलं जायला पाहिजे. थोडं लाल झालं की कळतं रंग बदलावा. काय पावसाळ्यासारखं असतं. पावसाळ्यात सगळ्यांना कणीस आवडते. कुणाला भाजून आवडते, लिंबू पिळून तिखट मीठ लावून. कुणाला उकडून आवडते. मग काय करायचं. वयस्कर माणसांना कणीस खावायची इच्छा होते, पण त्यांना चावता नाही आले. मग आपण असं लाडू करून त्यांना खाऊ घालायची. खाल्ले की त्यांचे मन तृप्त होतं, इच्छा पूर्ण होते. म्हणून लाडू करायची. चला आता ती भाजलेली रवा त्याच्यात घालूया. ह्याला काय पाणी लागत नाही, पाक करावं लागत नाही. असा रवा ह्याच्यात मऊ होऊन जाते. साखरेचे पाक करायचं गरज नाही. आता रवा घालून सुद्धा भाजून झालेले. आपण साखर घालूया. 1-2 वाटी साखर. तुम्हाला गोडीनुसार तुम्हाला किती गोड लागते, किती सप्पक कमी प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. जास्त कोणाला गोड आवडते न आवडते त्याप्रमाणे साखर घालू शकता. लहान मुलांना पण चांगलंच आवडेल. लहान मुलांना चालते, डब्यात द्यायला चालते. मुलांनी मला लाडू पाहिजे म्हटलं तर पटकन देता येते काढून. आता काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले हे आपण घालायचे. आता 1 अर्धा वाटी खोबरे, किसलेली सुक्का खोबरं, वेलदोडे आणि जायफळ पूड करून ठेवलेले 1-2 चमचा टाकायचे. वास पण छान येतो, लाडू पण मस्त होतो. बिन पाकाची लाडू. त्याचा लाडू करून वयस्कर लोकांना चला बाबा आम्हाला पण कणीस खायला मिळालं असं त्यांनाही वाटतं, खुश राहतात. झाले थोडे अजून वरनं थोडं केशर घालायचे. हे तर लापशी सारखं दिसतंय म्हटलं. हे तसंच खाता येईल. तसंही खाता येईल. लाडू करून ठेवले तर सुद्धा चालते. पण जास्त दिवस टिकल असं नाही मला वाटतं. टिकल पण काय पाऊस पण आहे.
काय वस्तू जास्त दिवस राहत नाही पावसामुळं, सारखं हलवत राहावं लागतं. जसं लागलं तसं करून खायचं, जास्त दिवस ठेवायचे नाही. हां, मग लुसलुसीत छान होते लाडू. कधी नाश्त्याच्या वेळेला एक लाडू खाल्लं की चिकार झालं. मस्त आले रंग, छान आले, मस्त लाडू झाले. थोडं झाकून ठेवूया. चला आता लाडू वळवून घेऊया. गार झालेले आहे, लाडू वळवून घेऊया. बघा कसं छान झाले. कसकशी पाहिजे तर कसकशीमध्ये लोणून घेऊया, नाहीतर खोबऱ्यामध्ये. मक्याच्या कणसाचं लाडू तयार झालेले. बघा कसं लुसलुसीत मूग लाडू. नक्की तुम्हाला आवडेल, तुम्ही करून पहा. केल्यानंतर फोटो काढून मला नक्की पाठवा. शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.